जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री भक्ती विजय या ग्रंथातील अध्याय 25चा सविस्तर सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे आपण सविस्तर साराचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत. तसेच आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला सुरुवात करूया. अध्याय 25. या अध्यायात संत रोहिदास चरित्र यांचं अद्भुत भक्तिमय चरित्र सांगितलेलं आहे. हा अध्याय समाजातील जातीभेद, बाह्य शुद्धता आणि खऱ्या भक्तीचे तत्त्व यावर अत्यंत प्रभावी संदेश देतो. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत नक्की ऐका. प्रथम संत रोहिदास महाराजांची ओळख करूयात. परोपकारी वैष्णव भक्त अध्यायाच्या सुरुवातीलाच रोहिदास महाराजांचे वर्णन येते. ते व्यवसायाने चर्मकार होते, पण त्यांच्या मनात अखंड विठ्ठल भक्ती होती. ते रात्रंदिवस हरिभजन, नामस्मरण आणि कीर्तन करीत असत. रोहिदास महाराजांचे जीवन अत्यंत साधे होते. नित्यस्नान, विष्णुपूजन, हरिकीर्तन, संतसेवा, यात्रेकरूंना मदत करणे, परोपकार. ते स्वतः गरीब असले तरी इतर वैष्णवांना फाटके जोडे शिवून देत असत. यातून संत महिपती महाराज सांगतात की खरी भक्ती म्हणजे परोपकार होय, एकमेकांना मदत करणे होय, एकमेकांना सहाय्य करणे होय, तरच खरी भक्ती म्हणावी असं इथं महाराज सांगतात. पुढे पाहू. कर्म नीच नाही, मन नीच असू नये. या अध्यायातील सर्वात मोठा संदेश म्हणजे कोणतेही काम नीच नसते. रोहिदास महाराज चर्मकार होते. समाज त्यांना नीच समजत होता, म्हणजे गरीब दीनदुबळा असं त्यांना समजत होते, खालच्या जातीचे समजत होते. पण संत महिपती महाराज स्पष्ट सांगतात की सुतार, कुंभार, कोळी, बेलदार, रजक, रंगारी हे सर्व आपले कर्म करतात, आपले काम करतात, त्यात दोष नाही. जर मनात भक्ती आणि परोपकार असेल तर देव सर्वांना समान पाहतो. देव जातीपात पाळत नाही. हा अध्याय समाजातील अहंकार आणि जातीभेदावर थेट प्रहार करतो आणि सांगतो की जातीभेद यात भेद मानू नाही. रोहिदासांची भक्ती, नामस्मरणाचा अद्भुत मार्ग. महाराज पहाटे उठत असत. विशेष गोष्ट म्हणजे ते आधी भोजन करत आणि नंतर पूजा करत. पहा, आधी भोजन करत आणि नंतर पूजा करत, पण त्यांचं मन मात्र स्वच्छ होतं. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटे, कारण लोकांना वाटत असे की उपास करून पूजा केली पाहिजे, आधी पोटोबा आणि नंतर विठोबा असं नाही केलं पाहिजे. पण रोहिदास महाराज म्हणत, भुकेल्या मनाने ध्यान लागत नाही. कलियुगात शरीर अन्नावर चालते. जर पोटात भूक असेल तर मन स्थिर राहत नाही. म्हणून ते आधी शरीर शांत करत, मन शांत करत आणि मग पूर्ण एकाग्रतेने देवपूजा करत असत. आपल्या इथेही असे नाव ठेवले जाते. एखाद्या व्यक्तीला भूक सहन होत नाही, तो अगोदर पोटोबा करतो सकाळनं आणि नंतर देवपूजा करतो. पण खाऊन पिऊन पोटोबा विठोबा असे इथं म्हटलं जातं. चर्माच्या वस्तूंनी पूजा. समाजाला धक्का बसला. रोहिदास महाराजांच्या पूजेत एक विशेष गोष्ट होती. ते चर्माच्या चामड्याच्या वस्तू वापरत. चर्माचे आसन, चर्माचे भांडे, चर्माची उपकरणे अशा वस्तू वापरत असत. एक दिवस एक ब्राह्मण त्यांच्या घरी येतो आणि हे पाहून संतापतो. तो चिडतो. ब्राह्मण चिडतो सर्व चर्माच्या वस्तू पाहून.
तो म्हणतो, शालिग्रामासारख्या पवित्र विष्णुमूर्तीला तू चर्मात कसा ठेवतोस? त्याला वाटते की ही पूजा अशुद्ध आहे, ही पूजा शुद्ध नाही, असं त्या ब्राह्मणाला वाटतं आणि तो ब्राह्मण महाराजांवर चिडतो. रोहिदास महाराजांचे यावर महान उत्तर पहा. रोहिदास महाराज अत्यंत शांतपणे उत्तर देतात आणि ते महाराज म्हणतात, या जगात चर्माशिवाय कोणती वस्तू आहे? सांगा मला, या जगात चर्माशिवाय कोणती वस्तू आहे? ते पुढे उदाहरण देतात. ढोल मृदंग चर्माचे असतात, शरीरावर त्वचा आहे, जनावराचे दूध पवित्र मानता, सर्व जीव चर्माने वेष्टित आहेत. ते सांगतात, देव सर्वत्र आहे, देह चर्माचा आहे पण आत्मा पवित्र आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन आत्मा पवित्र असला पाहिजे, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. रोहिदास महाराजांचे हे तत्त्वज्ञान अत्यंत घन होते, शुद्ध होते. शरीर अशुद्ध, आत्मा शुद्ध. रोहिदास महाराज ब्राह्मणाला सांगतात, हे शरीर जन्म मृत्यू रक्त मांस यांनी बनलेलं आहे, मग शरीर शुद्ध कसे असेल? खरी पवित्रता बाहेर नसते, ती अंतःकरणात, ती मनात असते. जर तुमचं मन शुद्ध असेल तर तुमची भक्ती पवित्रच असणार. महाराज म्हणतात, आत्माराम सर्वांमध्ये समान आहे. या अध्यायातून असे शिकवण मिळते की जात मोठी नाही, बाह्य शुद्धता मोठी नाही, बाह्य शुद्धता महत्त्वाची नाही. अंतःकरणातील भक्तीच मोठी आहे. अंतःकरणातील मन शुद्ध असले की भक्ती आपोआप चांगलीच घडते. पुढे पाहूया, ब्राह्मणाचा अहंकार तुटतो. ब्राह्मण नाराज होतो, त्याच्यामध्ये अहंकार असलेला तुटतो. रोहिदास महाराजांचे ज्ञान ऐकून ब्राह्मण थक्क होतो, आश्चर्यचकित होतो. पण तरीही ब्राह्मण म्हणतो, शालिग्राम पूजण्याचा अधिकार ब्राह्मणालाच आहे. तेव्हा रोहिदास महाराज एक अद्भुत कृती करतात. ते आपल्या पोटावर चीर देतात आणि आत यज्ञोपवीत दाखवतात. हा प्रसंग प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ खरी ब्राह्मणता जन्माने नाही तर ज्ञान आणि भक्तीने मिळते. कारण सर्व शरीर एकच असतं, फक्त मन वेगवेगळे असतात. मन प्रत्येकाचं वेगळं असतं, त्यात शुद्धता ज्याच्या त्याच्या कर्माने कृतीने कमवलेली असते. पुढे पाहूयात, ब्राह्मणाची पश्चाताप भावना. हे पाहून ब्राह्मण पूर्ण नम्र होतो, शांत होतो. ब्राह्मण म्हणतो, मी तुला ओळखू शकलो नाही महाराज. रोहिदास महाराज, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. रोहिदास महाराजांची ब्राह्मण माफी मागतो आणि म्हणतो, तुम्ही खरा विष्णू भक्त आहेत. तो पुढे सुंदर उदाहरण देतो. सोने अग्नीत तापले की चमकते, चंदन घासले की सुगंध येतो, दगड फोडला की देवमूर्ती तयार होते. त्याचप्रमाणे रोहिदास महाराजांची परीक्षा झाली आणि त्यांची महानता जगासमोर आली. भक्तिविजय ग्रंथातील अध्याय 25 मधील आपल्याला अशी शिकवण मिळते की जातीभेदापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. देवाला जात दिसत नाही, भक्ती दिसते. परोपकार ही खरी पूजा. रोहिदास महाराजांनी यात्रेकरूंना सेवा दिली. शरीर नाही, आत्मा पवित्र आहे. शरीर नाही तर आत्मा पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे. बाह्य शुद्धतेपेक्षा अंतःकरण शुद्ध असावे, तरच त्या भक्तीची कृपा मिळते आणि मोक्ष मिळतो. पुढे पाहूयात, अहंकार भक्तीचा सर्वात मोठा शत्रू, तसेच आपल्या जीवनातीलही खरा अडथळा शत्रू आहे. ब्राह्मणाचा गर्व शेवटी तुटतो, हे आपण पाहिलं. देव सर्वांमध्ये समान असतो. देव जातपात, गरीब श्रीमंत असा भेद करत नाही. आत्माराम सर्व जीवात आहे. अध्याय 25चा अंतिम सारांश. महाराज असे महिपती महाराज सांगतात की भक्ती ही जात, व्यवसाय, बाह्यरूप किंवा समाजातील स्थानावर अवलंबून नसते. संत रोहिदास महाराजांनी आपल्या जीवनातून दाखवले की परोपकार, साधेपणा, नम्रता आणि अखंड हरिनाम
यामुळेच देवप्राप्ती होते. खरा भक्त तोच ज्याच्या मनात अहंकार नाही, स्वार्थ नाही आणि सर्वांमध्ये देव दिसतो. गरीब श्रीमंत असा भेद, जातपात असा भेद करत नाही. तो खरा भक्त असं इथं महाराज सांगतात. भक्तांनो, देवाला जात नाही पाहिजे. देवाला पाहिजे निर्मळ भक्ती, निस्वार्थ मनाने केलेली भक्ती. रोहिदास महाराजांनी इथं दाखवलं की शरीर नाही, मन शुद्ध असलं पाहिजे. खरी पूजा मनाची असते. अशाच संतकथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा श्री विठ्ठलाचरणी अर्पण करते. इथं आपला श्री भक्तिविजय ग्रंथातील अध्याय 25चा सविस्तर सार ऐकलेला आहे. काही चुकलं असेल क्षमा असावी. धन्यवाद.